नमस्कार. आज आपण एका मोठ्या इंटरेस्टिंग कथेबद्दल बोलणार आहोत. ही एक अशी कथा आहे जी आपल्याला धोका वेळेवर कसा ओळखायचा याचा एक खूप महत्त्वाचा धडा शिकवते. चला तर मग या गोष्टीत जरा खोलवर शिरूया. आता हा प्रश्नच बघा किती विचित्र आहे, नाही का? म्हणजे एक महाकाय झाड जे मोठमोठ्या राक्षसांच्या लढाईत सुद्धा टिकून राहतं, ते एका इवल्याशा पक्षाला बघून का घाबरेल? याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. इथला फरक बघा. एका बाजूला आहे महाकाय गरुड राजा आणि हजारो हात लांब नागराज यांच्यातले युद्ध, ज्याचे त्या झाडाला काहीच भीती वाटली नाही. आणि दुसऱ्या बाजूला आहे फक्त एक लहानसा पक्षी, ज्याला पाहताच ते झाड मुळापासून हादरलं. हे असं का झालं असेल? हे कोडं सोडवण्यासाठी आपल्याला आधी त्या घटनेकडे जावं लागेल, जी त्या वृक्षाने कोणत्याही भीतीशिवाय पाहिली होती आणि अनुभवली होती. तर या गोष्टीतला पहिला योद्धा होता गरुड राजा. त्याचा आकार होता तब्बल 150 लीघ, म्हणजे प्रचंड, अवाढ्य. असं म्हणतात की त्याच्या पंखांच्या एका फडफडाटात समुद्र दुभंगायचा. आणि त्याला टक्कर देणारा होता 1000 हात लांबीचा नागराज. आता तुम्हीच विचार करा, या दोघांमध्ये किती अफाट शक्ती असेल. आणि मग युद्धाला सुरुवात झाली. गरुड राजाने समुद्रात झेप घेतली आणि एका झटक्यात नागराजाला शेपटीने घट्ट पकडलं. पण नागराजही काही कमी नव्हता. स्वतःला वाचवण्यासाठी त्याने जवळच्याच एका विशाळ वडाच्या झाडाला घट्ट विळखा घातला. त्याची कल्पना अशी होती की गरुड राजा त्याला खेचू शकणार नाही. पण त्यांच्या दोघांची ताकद इतकी जास्त होती, त्यांच्या खेचाखेचीत ते अख्ख्यांच्या अख्खं वडाचं झाड मुळास सकट उपटून बाहेर आलं. विचार करा, काय दृश्य असेल ते. अखेर गरुडराजाने त्या नागराजाला आणि त्या उपटलेल्या वडाच्या झाडाला उचललं आणि तो त्यांना घेऊन आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी आला. आणि हे ठिकाण म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या कथेचा मुख्य नायक, तो विशाल शाल्मली वृक्ष होता. या सगळ्या गोंधळात त्या शाल्मली वृक्षाने त्या दोघांचं वजन सहन केलं. नागराजाचा भीषण शेवट पाहिला, पण तो अजिबात डगमगला नाही. तो एकदम शांत आणि निर्भय होता. आणि म्हणूनच यानंतर जे घडलं ते जास्तच हैराण करणार आहे. तर त्या महाभयंकर युद्धानंतर असं नेमकं काय घडलं की ज्यामुळे तो न घाबरणारा वृक्ष अचानक भीतीने कापू लागला? गोष्ट अगदी साधी होती. त्या उपटलेल्या वडाच्या झाडावर एक लहानसा पक्षी होता. तो तिथून उडाला आणि या शाल्मली वृक्षाच्या एका फांदीवर येऊन बसला. बस एवढंच. आणि झालं असं की त्या इवल्याशा पक्षाला बघूनच तो प्रचंड वृक्ष, तो महान वृक्ष भीतीने अक्षरशः मुळापासून थरथरायला लागला. ज्याला राक्षसांच्या युद्धाने काहीच फरक पडला नाही, तो एका लहान पक्षाला पाहून घाबरला. आता हे बघून तर खुद्द गरुडराजालाच आश्चर्य वाटलं. त्याने विचारलं, अरे, तू माझं आणि त्या नागाचं एवढं ओझं सहन केलंस, पण या लहानग्या पक्षाला बघून का घाबरतोयस? काय झालंय? तेव्हा त्या वृक्षाने जे उत्तर दिलं ना, त्यातच या संपूर्ण कथेचं सार दडलेलं आहे. तो म्हणाला, हे राजा, मला भविष्यात येणारा धोका दिसतो आहे, म्हणून मी भीतीने कापत आहे. त्याच्या डोळ्यासमोर ना तो सगळा भविष्यातला धोका उभा राहिला. म्हणजे बघा, काय होणार होतं. हा पक्षी इथे बसेल, त्याच्या विष्ठेतून वडाची किंवा अंजिराची बीजे माझ्या फांदीवर पडतील, त्यातून छोटी परजीवी रोपं उगवतील आणि हळूहळू हीच रोपं मोठी होऊन माझाच गळा दाबतील, मला गुदमरून टाकतील. आणि ह्यातूनच आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळते, ती म्हणजे समयोचित अविश्वासाचे ज्ञान. चला पाहूया याचा अर्थ काय आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर एखादा धोका लहान असतानाच त्याला ओळखणं आणि तो हाताबाहेर जाण्याआधीच त्यावर योग्य ती कारवाई करणं. त्या झाडाला हे बरोबर कळलं होतं की गरुड राजा आणि नागराज ही तात्पुरती संकटं होती, पण तो लहान पक्षी, तो त्याच्या अस्तित्वासाठी एक कायमस्वरूपी धोका होता. वृक्षाचं हे बोलणं ऐकून गरुड राजालाही त्याचं म्हणणं पटलं. तो म्हणाला, हे अगदी खरं आहे. भविष्यात येणाऱ्या धोक्याची भीती बाळगून सावध राहणं हेच खरं शहाणपण आहे. हीच खरी दूरदृष्टी आहे. ठीक आहे, ही तर झाली एक जुनी कथा. पण यातून आपण आजच्या काळात काय शिकू शकतो याचा आता विचार करूया. या कथेचा सगळ्यात मोठा धडा हाच आहे की खरी संकटं ही नेहमी मोठ्या आवाजात किंवा अचानक येत नाहीत. ती अनेकदा शांतपणे हळूहळू वाढतात आणि आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत राहतो. तर मग जाता जाता एक प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे. आपल्या आयुष्यात
आपल्या समाजात, आपल्या जगात अशी कोणती लहान वाटणारी वडाची बीजं आहेत जी भविष्यात मोठं संकट बनू शकतात आणि ज्याकडे आपण आज सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहोत? यावर नक्की विचार करा.